इक्वेशन्स ऑफ मोशन्स म्हणजे गतिविषयक नियम. न्यूटन या सायंटिस्टनं गतिविषयक नियम आपल्याला दिलेले आहेत. त्याचबरोबर गतिविषयक इक्वेशन्स ऑफ मोशन गतिविषयक समीकरणं आपल्याला दिलेली आहेत. आता ह्या समीकरणांचा उपयोग काय? तर एखादी वस्तू एक समान त्वरणित गतीनं सरळ रेषेत गतिमान असेल तर काही कालावधीनंतर तिचा वेग किती असेल किंवा ठराविक वेगानं ती वस्तू गतिमान असेल आणि तिचा वेग वाढला असेल तर ती इतक्या कालावधीत तिने किती अंतर कापलं असेल. असं वस्तू प्रत्यक्ष गतिमान करून न पाहता इक्वेशनच्या मदतीनं आपण त्या वस्तूची गतिमान वस्तूची स्थिती सांगू शकतो. हे या इक्वेशन्सचं महत्व आहे. समजा आता इथं मी तुम्हाला सांगणार आहे, सपोज an object is moving. Initially, suppose it is at rest position. It is moving along the straight line with uniformly accelerated motion. एखादी वस्तू सरळ रेषेवर एक समान त्वरणानं गतिमान आहे असं आपण समजलं. Suppose its initial velocity is u. It moving with uniform acceleration a. In some time t, it is moving with uniformly acceleration. This means that there is change in velocity. That means velocity changes. After some time t, its final velocity, it may be v. It is given by v. And in this time t, with the acceleration a, this object moves and it covers the distance or displacement yes. Then we are going to find out the three relations. These are nothing but the equations of motion. The first equation, it is relation between velocity and time. पहिलं त्याला न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन असं पण म्हणतात. हे वेग आणि वेळ यांच्या संबंधात आहे. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, इट इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. म्हणजे दुसरं न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन हे विस्थापन आणि वेळ यांच्या संबंधातलं समीकरण आहे. आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, इट इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. गतिविषयक तिसरं समीकरण याला न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन असं पण म्हणतात. तर हे काय स्पष्ट करतं तर विस्थापन आणि वेग यांच्या संबंधातलं हे समीकरण आहे. आता एक एक शिकवताना तो भाग तुम्हाला लक्षात येईल, पण त्या अगोदर ह्या वस्तूची जी गती आहे तिचा आपल्याला आलेख काढायचा आहे. वी आर गोइंग टू रिप्रेझेंट धिस मोशन. I have explained the motion of this object. The object is moving uniformly accelerated motion along a straight line. Suppose it has initial velocity u, its acceleration is a, its final velocity is v, and after time t it covers the distance. Yes, this is the situation about the motion or explanation about the motion of the object. म्हणजे ही वस्तू गतिमान आहे. ती कशा पद्धतीनं गतिमान आहे, तिचा गतीचं स्पष्टीकरण कसं आहे तर ती वस्तू एक समान त्वरणानं सरळ रेषेत गतिमान आहे. तिचा सुरुवातीचा वेग u इतका आहे का तिचं त्वरण a इतकं आहे आणि a या त्वरणानं गतिमान असल्यामुळं t कालावधीनंतर तिचा वेग v इतका झालेला आहे आणि या t कालावधीमध्ये त्या वस्तूनं कापलेलं अंतर यस इतकं आहे. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की अमुक इतक्या वेगानं ही वस्तू जात आहे तर ए या वेगानं या त्वरणानं जात आहे. तिचा u हा सुरुवातीचा वेग आहे तर टी या त्वरण माहिती आहे तुम्हाला. सपोज आता ही इक्वेशन्स का अभ्यासायची हेही सांगते. समजा एखादी वस्तू ए या त्वरणानं गतिमान असेल, तिचा सुरुवातीचा वेग u इतका असेल तर टी या कालावधीनंतर तिचा वेग किती होईल
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा समजा आणखीन एक दुसरं उदाहरण सांगते तुम्हाला. समजा एखादी वस्तू गतिमान आहे, तिचा सुरुवातीचा वेग u इतका आहे, तिचं त्वरण a इतका आहे. a या त्वरणानं सुरुवातीचा वेग u या वेगानं ती वस्तू t इतक्या कालावधीत गतिमान आहे. तर t वेळेनंतर तिने किती अंतर कापलं असेल, या प्रश्नाचं पण उत्तर सांगता आलं पाहिजे. किंवा आणखीन एक उदाहरण सांगते. समजा एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u आहे, तिचं त्वरण a आहे आणि तिने कापलेलं अंतर s इतकं आहे. तर s एवढं अंतर कापल्यानंतर तिचा अंतिम वेग किती होईल, हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण प्रत्यक्ष वस्तू पाठवून काढायची नाहीत. प्रत्यक्ष वस्तू गतिमान करायची गरज नाही. न्यूटननं यासाठीच इक्वेशन्स ऑफ मोशन्स दिलेले आहेत आणि ते इक्वेशन वापरून आपण मॅथमॅटिकली त्या वस्तूची टी कालावधीनंतरची स्थिती काय आहे हे आपण मॅथमॅटिकली सांगू शकतो. हे याचं महत्व आहे. आता ह्या गतीचा आलेख काढायचा आपल्याला. म्हणजे काय करायचंय, तर हा आलेख तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला डिराईव्ह करायचे आहेत. पण प्रत्येक परीक्षेमध्ये एक एक इक्वेशन विचारलं जातं. प्रश्न कसा विचारला जातो, डिराईव्ह द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन किंवा डिराईव्ह द इक्वेशन ऑफ मोशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. प्रश्न कशा विचारला जातो बघा, डिराईव्ह द इक्वेशन ऑफ मोशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. किंवा सेकंड इक्वेशन, suppose the object it is moving, velocity time graph काढणार आहे आपण. x axis ला टाइम काढा. माझ्या बरोबर हा ग्राफ काढायचा आहे तुम्ही. हे x axis, y velocity, इथं टाइम, आता विचारात घ्या. सपोज द इनिशियली हे व्हेलॉसिटी आहे, इथून वेग असा वाढत जाणार आहे. इथून एखाद्या वस्तूचा वेग इथपर्यंत वाढत गेला. दिस इज इनिशियल व्हेलॉसिटी u. नाउ द ऑब्जेक्ट इज दिस ॲट दिस पॉइंट. आता इथं वस्तू आहे, तिचा सुरुवातीचा वेग u इतका आहे. आता ती 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट असा प्रवास करत चालले. तर 5 मिनिटात इथं सुरुवातीचा वेग आपण u म्हणलेला आहे, हा ओरिजिन आहे. तर मग सुरुवातीचा वेग गतिमान असणाऱ्या वस्तूचा आपण विचार करतोय. स्थिर अवस्थेतून गतिमान नव्हे, गतिमान असणाऱ्याच वस्तूचा आपण विचार करतोय. त्यामुळं सुरुवातीचा वेग आपण u म्हणलेला आहे. आता 5 सेकंदात समजा ही वस्तू इथपर्यंत गेली, इथून पुढे गेली. 5 सेकंद हा वेळ वाढलेला आपण x अक्षावर दाखवणार आहे. पुन्हा 10 सेकंद झाले, 15 सेकंद झाले, 20 सेकंद झाले. 5 सेकंदात हिचा वेग एवढा वाढला, पुन्हा 10 सेकंदात एवढा वाढला, इथपर्यंत वाढला. 15 सेकंदात इथपर्यंत वाढला आणि 20 सेकंदात इथपर्यंत वाढला. असं जर म्हणत गेला तर फायनल व्हेलॉसिटी इथं मी समजा v असं सांगितलं. याचा अर्थ काही कालावधीनंतर ही वस्तू या बिंदूपर्यंत पोहोचली. म्हणजे या बिंदूपासून या बिंदूपर्यंत, समजा याला मी a हे नाव देते, b या बिंदूपर्यंत ही वस्तू पोहोचली.
सुरुवातीला ज्या ठिकाणी वस्तू आहे तिला मी डी पॉइंट असं संबोधलं. या पॉइंटला मी सी असं संबोधलं. आता बी डी line segment BD, it indicates the motion of an object. It is the velocity time graph for motion of an object. म्हणजे वस्तू जी गतिमान आहे तिचा आलेख हा BD ह्या रेषाखंडाने दर्शवला जातो. म्हणजे एक्स अक्षावर आलात तर तुम्हाला टाइम कळणार आहे आणि वाय अक्षावर गेलात तर बी या बिंदूशी वस्तू कधी पोहोचली तेव्हा तिचा वेग किती होता हे तुम्हाला लक्षात येणार आहे. म्हणजे आपण इथं पण पॅरलल काढूया. व्ही बिंदू पर व्ही फायनल व्हेलॉसिटी किती आहे तर व्ही इतकी आहे. टाइम किती आहे तर त्याच्यापासून आपण एक्स अक्षावरती परपेंडिक्युलर काढूया. त्याला आपण ई हे नाव देऊया. त्याला आपण ई हे नाव दिलं. हे परपेंडिक्युलर काढला. हा पण परपेंडिक्युलर असणार आहे. आता लक्षात घ्या. पान नंबर 8 वरती पहा. From this velocity time graph, this graph indicates the change in velocity with time of uniformly accelerated motion. म्हणजे ह्या वस्तूचा वेग u पासून v पर्यंत बदललेला आहे. हे ग्राफ मुळे आपल्या लक्षात येते. विथ टाइम म्हणले म्हणजे हा टाइम किती झालेला आहे ओ ई जो काही त्याचं मॅग्निट्यूड असेल ते ओ ई इतका ओरिजिन ओ आपण म्हटलं तर ओ ई एवढ्या टाइम मध्ये यू पासून व्ही पर्यंत वस्तूचा वेग वाढलेला आहे. हे ह्याच्यावरून बघा. आता द चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम ऑफ युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. सपोज द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट डी इन दिस ग्राफ. पुन्हा एकदा सांगायला लागले मी पुस्तकाप्रमाणे. सपोज द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट डी in the graph with velocity u. Its velocity keep increasing and after time t it reaches the point B. After time t it reaches the point B on the graph. आता इथं हा सुरुवातीच्या u इतक्या वेग असताना ती वस्तू u d या बिंदूशी आहे. t या कालावधीमध्ये त्या वस्तूचा वेग वाढत जातो आणि टी या कालावधीपर्यंत ती वस्तू बी बिंदूशी पोहोचते आणि त्यावेळी तिचा फायनल व्हेलॉसिटी व्ही इतकं झालेलं असतं. एवढं आपल्याला ह्या ग्राफ वरून लक्षात येतं. आता पुढे लिहूया आपण. हेच आपल्याला मॅथमॅटिकली मांडत जायचंय. हेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. मग कसं लिहिणार. द इनिशियल व्हेलॉसिटी. आता याच्यावरूनच आपल्याला लिहायचं आहे फ्रॉम ग्राफ इनिशियल व्हेलॉसिटी u. इट इज डिनोटेड बाय द लाईन सेगमेंट ओडी. इथं ओडी ग्राफ वरती हा ओडी भाग आहे. हा काय दर्शवतो इनिशियल व्हेलॉसिटी. देन इट इज वी नो दॅट इट initial velocity it is related by letter u, but in this graph it is denoted by line segment OD. Final velocity it is denoted by letter V, but in this graph final velocity is denoted by line segment OC. The time t, time required to increase this velocity, it is t and it is denoted by OE. It is denoted by OE. आता हे आपण एवढं लिहिलं. आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. त्या ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण मांडायचा आहे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे. चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम. This means that final velocity minus initial velocity
divided by time. Now the acceleration is denoted by letter A. आता ए साठी इथं कुठला लाईन सेगमेंट मिळत नाही आपल्याला ग्राफ मध्ये, तर नेमका ए साठी लाईन सेगमेंट कोणता आहे या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऍक्सेलरेशनचं कशाने दाखवायचं हे आपल्याला शोधायचं आहे. हे आपल्याला शोधायचं आहे ए साठी म्हणा किंवा ए कसं आपण एक्सप्लेन करू शकतो तोही भाग आपल्याला इथं सांगायचा. आता फायनल व्हेलॉसिटी इट इज गिवन बाय लाईन सेगमेंट OC मायनस इनिशियल व्हेलॉसिटी OD divided by time t divided by time t. आता ग्राफिकल बघा OC इथं आहे OC मायनस OD. मग राहिलं काय ह्या लाईन सेगमेंट मध्ये? ह्या OC तून आपण हा OD वजा केला तर राहिलं काय? CD एवढं राहिलं. म्हणून आपण हे काय लिहिणार आहे? A is equal to CD divided by T. AD is equal to CD divided by T. आता हा CD जो आहे हा चेंज इन व्हेलॉसिटी आहे. U पासून V पर्यंत चेंज झालेला आहे. तर चेंज इन व्हेलॉसिटी इट इज डिनोटेड बाय द लाईन सेगमेंट CT इन द ग्राफ, बट मॅथमॅटिकली इट इज डिनोटेड. आता ह्या CD ची किंमत, CD म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं चेंज इन व्हेलॉसिटीचं, पण त्याचंच मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन काय आलं तर त्यासाठी आपण हे मांडलेलं आहे. आता इथं T डाव्या बाजूत गेले तर काय झालं? CD इज इक्वल टू AT. मॅथमॅटिकली द चेंज इन व्हेलॉसिटी इट इज डिनोटेड बाय acceleration into time. Acceleration into time. But in case of graph it is denoted by line segment CD. आता याचा पुढे आपल्याला उपयोग करायचा, याला 1 नंबर देऊया. याला काय करूया? 1 नंबर देऊया. आता याच्यामध्ये एक तुम्ही जसं थेरम प्रूव्ह करताना कन्स्ट्रक्शन करून घेता तशी एक कन्स्ट्रक्शन करावी लागते. काय करावी लागते? ड्रॉ अ पॅरलल लाईन टू y ऍक्सिस. इथं काढलेलेच आहे आपण अगोदरच टाइम डिनोट करण्यासाठी. फ्रॉम द पॉइंट B इट विल मीट cross the x axis at point E. Now draw the parallel line to x axis from the point D. D point पासून एक पॅरलल लाईन x अक्षाला काढा. It will cross the line segment BE at A असं आपण म्हणूया. Draw a line parallel to x axis passing through D. This will cross the line BE at A. Now from the graph, आता इथं लक्षात घ्या हे परपेंडिक्युलर आहेत त्यामुळे ह्या आणि ही बाजू समानच आहे. ही बाजू आणि ही बाजू समान आहे. म्हणजे काय? ग्राफिकली ह्या दोन्ही गोष्टी BA आणि CD हे सेम थिंग रिप्रेझेंट करतात. हे लक्षात घ्यायचं इथं. आपण ग्राफिकल मेथड लक्षात घ्यायचं आहे. आलेखाच्या किंवा ह्याच्या भौमितिक रचनेच्या ह्याच्यात जायचं नाही. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आहे याचा विचार इथं करायचा आहे. तर BA लाईन सेगमेंट काय रिप्रेझेंट करतो? जे CD रिप्रेझेंट करतो तेच BA रिप्रेझेंट करतो. आता पुढे आपल्याला CD साठी हे रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे. तरी पण पुढे आपल्याला रिलेशन तयार करायचं आहे. रिलेशन कसं तयार करायचं आहे तर फर्स्ट इक्वेशन आपण काय बघायला लागलोय? अ रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. म्हणजे वेग आणि वेळ यांच्या संबंधात असणारच रिलेशन आपल्याला तयार करायचं आहे. वेग आणि वेळ यांच्या संबंधामध्ये असणारं रिलेशन आपल्याला तयार करायचं आहे. आता त्याच्यासाठी फ्रॉम द ग्राफ म्हणलेलं आहे पुढचा पॉइंट. फ्रॉम द ग्राफ BE is equal to, हा BE लाईन सेगमेंट आहे. BE is equal to BA plus AE असं आपण म्हणू शकतो. BA plus AE. मग BA म्हणा किंवा AB म्हणा. AB plus AE. लक्षात येत आहे? But we know that AB is nothing but CD. We can write this. The line segment AB also represents the change in velocity from U to V. त्यामुळे AB म्हणजेच आपण CD लिहू शकतो. AB म्हणजेच आपण काय करू शकतो? CD लिहू शकतो.
आता इथं CD लिहू शकतो आणि CD ची किंमत 80 आहे फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1. आणखी हे AE म्हणजे काय आहे बघा. AE म्हणजे AE represents the same thing with which represents by line segment OD. OD is the initial velocity u. Therefore, AE also represents initial velocity u. Therefore, we can write AE is equal to OD is equal to u. Now we are going to find out the relation as v final velocity. आता ही फायनल वेलॉसिटी v इथं आहे, पण ग्राफिकली आपण ही v कसं सांगू शकतो. OD प्लस CD, OD प्लस CD असं सांगू शकतो किंवा CD प्लस OD असं सांगू शकतो. CD प्लस OD असं सांगू शकतो. आता याच्यामध्ये CD इट इज गिवन बाय किंवा इथं फायनल व्हेलॉसिटी आपण B जरी घेतलं, फायनल व्हेलॉसिटी V इज इक्वल टू BA प्लस AE म्हणू शकतो. त्याच्यावरून हे आपण मांडू शकतो. आता CD इज रिप्रेझेंटेड बाय AT किंवा इथं तुम्हाला CD घेतलेला आहे, इथं V दिसते, पण इथं आपण असंही म्हणू शकतो AB. CD आपण AB न कुठपर्यंत समजलं तुम्हाला? कसं समजलं? हा, V is equal to CD प्लस OD. आता CD चं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन AT आणि OD चं रिप्रेझेंटेशन मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन इट इज गिवन बाय U. त्यामुळे हे रिलेशन तयार झालं. V इज इक्वल टू AT प्लस U. फक्त सिम्प्लिफिकेशन साठी काय लिहिले? V इज इक्वल टू U प्लस AT. आता मी तुम्हाला प्रश्न असं विचारू शकते, A यात वर्णानं गतिमान असलेली वस्तू तिचा सुरुवातीचा वेग u असेल आणि t या कालावधीपर्यंत ती प्रवास करत असेल, तर t एवढ्या कालावधीनंतर तिचा वेग किती असेल आपण काढू शकतो ह्या फॉर्म्युल्याने. किंवा आपण मी तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकते, समजा एखाद्या वस्तूचं त्वरण a आहे, तिचा सुरुवातीचा वेग u इतका झालेला आहे आणि वाढलेला वेग v आहे, तर v इतका वेग वाढण्यासाठी किती वेळ लागला आपण t ची किंमत काढू शकतो. किंवा मी तुम्हाला असंही विचारू शकते की t या कालावधीमध्ये u या सुरुवातीच्या वेगानं वस्तू गतिमान होऊन तिचा अंतिम वेग v झालाय, तर तिचं त्वरण किती असेल तेही काढू शकतो. म्हणजे v a t मी तर सुरुवातीलाच दिलं होतं, a t u आणि v या 4 क्वांटिटी पैकी कुठल्याही 3 क्वांटिटी माहित असतील तर चौथी क्वांटिटी आपण शोधून काढू शकतो. म्हणून ह्याला काय म्हटले? द इक्वेशन describing the relation between velocity and time. This equation explains the relation between velocity and time. Acceleration is also related with change in velocity. म्हणून इथं हे रिलेशन हे velocity आणि time साठी संबंधित आहे, एवढं आपल्या लक्षात येतं. This is about the first equation of motion. This is about first equation of motion describing relation between displacement and time. Displacement and time. Displacement and time. आता दुसरं इक्वेशन हे काय आहे? विस्थापन आणि वेळ या संबंधातलं समीकरण दर्शवतं. आता याच्या अगोदर आपण ग्राफिकल मेथड अभ्यासलेली आहे. समजा काही युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन न वस्तू गतिमान असेल तर टी या कालावधीत ती किती अंतर कापते हे आपण बघितलेलं आहे. 2 ग्राफ अभ्यासलेले आहेत. ट्रेनचं एक एक्झाम्पल अभ्यासलेलं आहे. युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन फॉर कार हेही ग्राफिकल एक्झाम्पल अभ्यासलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं,
तर टी या कालावधीमध्ये त्या कालावधीनं ग्राफशी एनक्लोज केलेला जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ म्हणजे कापलेलं अंतर, ही मेथड आपण अभ्यासलेली आहे. आणि त्याच मेथडनं इथं आपल्याला इथं ए ह्या आपल्याला माहित आहे यू इनिशियल द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ इनिशियल वेलोसिटी यू with acceleration a, final velocity v, it requires time t and it covers displacement or distance s. आता आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये s कसं काढायचं आणि मग तीच ग्राफिकल मेथड वापरायची टू फाइंड आउट डिस्टन्स. वी आर गोइंग आउट टू कॅल्क्युलेट द एरिया enclosed by time interval with the graph. Now in this example velocity time graph, the line segment DB, it is the graph for motion. हा रेषाखंड DB काय दर्शवतो तर जी वस्तू आपण गतिमान आहे म्हणून सांगितले त्या वस्तूच्या गतीचा हा ग्राफ आहे. आणि मग या ग्राफशी टाइम इंटरवलनं जो एरिया एनक्लोज केलेला आहे तो एरिया आपल्याला काढायचा आहे. तर इथं म्हणून आपण काय म्हटलेलं आहे equation describing the relation between displacement and time. Let us suppose that the object is in uniform acceleration a and it has covered a distance s. It has covered the distance s within time t. Within time t. Now from the graph, the distance covered by the object during time t, it is given by the area enclosed by this time interval with this graph. मग आता हा एरिया कुठला झाला तर एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी. लक्षात येते का बघा मी काय म्हणते ते. आपल्याला टी या कालावधीमध्ये ए या त्वरणानं गतिमान असणाऱ्या वस्तूनं कापलेलं अंतर म्हणजे त्या टाइम इंटरवलनं त्या ग्राफशी एनक्लोज केलेला एरिया काढायचा आहे. मग आता आपल्याला हा चौकोन मिळाला त्यामुळं हा चौकोन मिळाला. आता ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजेच त्या वस्तूनं कापलेलं अंतर आपल्याला मिळेल. कारण ही ग्राफिकल मेथड आपण मागेच एका उदाहरणाने अभ्यासलेली आहे. ट्रेनचं एक्झाम्पल घेतलं होतं तिथं युनिफॉर्म व्हेलॉसिटी होती. त्याच्यानंतर कारचं एक्झाम्पल होतं तिथं युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन होती. म्हणून इथं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ऑर कवर्ड बाय the object which has uniform acceleration a with in time t, we can write s is equal to, आता लिहा माझ्या बरोबर, s is equal to area of quadrangle, area of quadrangle DOEB या चौकोनाचं क्षेत्रफळ. आता या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला वेळेच्या स्वरूपात मांडायचंय. वेळ हा फॅक्टर घ्यायचा आहे, टाइम फॅक्टरच्या स्वरूपात मांडायचा आहे. आणि म्हणून टाइम फॅक्टरच्या स्वरूपात मांडत असताना डायरेक्ट आपण समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ असं न काढता आपण क्षेत्रफळाची एक पद्धत की आपण त्याचं ट्रायंगल इथं DA हा परपेंडिक्युलर टाकला तर मग हा राईट अँगल ट्रायंगल मिळाला आणि हा रेक्टँगल मिळाला. मग एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB इट इज रिटन ॲज एरिया ऑफ रेक्टँगल DOEA प्लस एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल DAB. म्हणजे ह्या आयताचं क्षेत्रफळ आयत DOEA चं क्षेत्रफळ अधिक काटकोन त्रिकोण DAB चं क्षेत्रफळ असं आपण काढणार आहे. आणि म्हणून इथं लिहा इज इक्वल टू एरिया
a rectangle DOEA plus area of triangle DAB. आता ह्याच्या फॉर्म्युल्यानुसार आपण कसं लिहिणार? एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड्थ लिहिणार आहे. मग त्याच पद्धतीने लिहा. आता इथं लेंथ काय आहे? OE इंटू ब्रेड्थ काय आहे? AE प्लस एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग आता हा ट्रायंगलचा बेस कुठला मिळाला? कुठलाही बेस म्हणू शकता, हा बेस म्हणू शकता, ही हाईट म्हणू शकता, किंवा हे बेस घेतलं तर हे हाईट म्हणू शकता, तुम्ही काहीही म्हणू शकता. इथं AB बेस इंटू हाईट, हे हाईट आपण घेऊया. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑन द परपेंडिक्युलर ऑन दिस राईट अँगल ट्रायंगल, किंवा काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक पाया असेल तर दुसरी उंची असते, म्हणून इथं DA लिहिलं. DA लिहिला. नाव we know that, but from graph we can write OE. OE is represented by time interval T. AE बघा, A is represented by AE represents initial velocity U from graph. Then AB represents the change in velocity CD, and CD is given by AB is nothing but CD, and CD is given by AT, relation AT. And राहिलं काय बघा आता? DA it is nothing but time interval. Therefore we can write DA is equal to time interval T. Now substituting these values in above equation, ह्या ज्या किमती आहेत ह्या ग्राफिकली काढलेल्या किमती आहेत आपण, ग्राफिकल व्हॅल्यू आहेत. आता ह्या ग्राफिकल व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये घालायच्या. त्यामुळे आता वरचं इक्वेशन कसं होईल बघा. बघा आता OE ची किंमत काय आहे? T इंटू AE ची किंमत काय आहे? U प्लस 1/2. AB ची किंमत काय मिळाली तर? AT 1/2 इंटू AT इंटू DA काय मिळालं? T. लक्षात आला? S इज इक्वल टू T इंटू U, TU म्हणा किंवा UT म्हणा, UT प्लस 1/2 AT इंटू T, that is nothing but 1/2 into AT into T square. AT into T square. Thus we get the relation S is equal to UT plus 1/2 AT square. म्हणजे T या फॅक्टरच्या स्वरूपात तुम्हाला डिस्प्लेसमेंट मिळालं. T या फॅक्टरच्या स्वरूपात हे सगळं इक्वेशन मिळालं. बरोबर आहे का? आणि म्हणून ह्याला इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला U या वेगानं, U या सुरुवातीच्या वेगानं, A या त्वरणानं एखादी वस्तू T टाइम इतका वेळ जर गतिमान असेल तर तिनं कापलेलं अंतर किती असेल तर ह्या इक्वेशननं तुम्ही काढू शकता. असेच एक्झाम्पल तुम्हाला पुढे सोडवायचे आहेत. जिथपर्यंत तुम्ही मोशन हा भाग शिकणार आहे तिथपर्यंत हे इक्वेशन विसरायचे नाहीत. दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. याला असं न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन असं सुद्धा म्हटलं जातं. त्या चौकोनाच्या खाली तुम्ही लिहू शकता न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन.